नमस्कार. याआधी 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, शेतकरी कर्जमाफी योजना ही झाली होती. यामध्ये जे शेतकरी थकीत होते अशा शेतकऱ्यांचं 1.5 लाखापर्यंत शेतकरी कर्ज माफ करण्यात आलं होतं. त्यानंतर 2019ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना ही शेतकरी कर्जमाफी करण्यात आली आणि त्यावेळेस जे शेतकरी रेग्युलर कर्जाची परतफेड करत होते त्यांना यामध्ये पात्र ठरवण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख शेतकरी असे आहेत की जे 2017 आणि 2019 या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित होते. तरी आताच अर्थसंकल्पामध्ये 2026 जे अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आणि ही कर्जमाफी योजना जाहीर करत असताना एक शेतकरी कर्जमाफी समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीच्या मार्फत सर्व डेटा कलेक्ट करून ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली. ही कर्जमाफी जाहीर करत असताना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी पीक कर्ज थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याचं आणि जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जाची परतफेड करतात, रेग्युलर कर्ज परतफेड करतात, अशांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचं सरकारने ठरवलं आहे. तरीही कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा सोसायटी असेल, अशी कुठलीही बँक ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा सर्व बँकांचे पीक कर्ज हे माफ करण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तरी पण जर कुठल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा कुठला अवजार घेण्यासाठी किंवा कुठल्या शेतीच्या व्यतिरिक्त कामासाठी टर्म लोन जर घेतलं असेल तर टर्म लोन यामध्ये माफ केलं जाणार नाही. यामध्ये फक्त पीक कर्ज जे आपण दरवर्षी घेत असतो असंच माफ करण्यात येणार. आणखी महत्वाचं असं, सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी करत असताना बँकमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पासबुकची झेरॉक्स हे घेऊन जायचं आणि आपली केवायसी करून घ्यायची. केवायसी केल्यानंतर आपल्याला आपण याआधी कुठल्या शेतकरी कर्जाचा लाभ घेतला आहे का किंवा आपण यासाठी पात्र आहात हे सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी केल्यानंतर आपण बँकमध्ये जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पासबुकची झेरॉक्स घेऊन गेलो, आपण थंब दिला, आपली केवायसी करून घेतली. आपण केवायसी केल्यानंतर आपण शेतकरी कर्जमाफीसाठी जर आपण पात्र असू, म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपलं कर्ज थकीत असेल किंवा आपण रेग्युलर भरत असेल तर आपण 50,000 तरी प्रोत्साहन तरी मिळेल